नाशिकमधील TCS कंपनीतील गाजलेल्या आणि लव्ह जिहादच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना अखेर यश आले। गेल्या 1.5 महिन्यापासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती। निदा खानला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत अटक केली। ती राजकीय आश्रयाच्या शोधात छत्रपती संभाजीनगर या शहरात आली होती। त्यानंतर निदा खान तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत होती अशी माहिती तपासात समोर आली आहे। म्हणूनच नाशिकच्या भद्रकालीतील घास बाजार भागात जळाऊ लाकडी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य कुटुंबातील निदा खान इतके दिवस फरार कशी राहिली, अंडरग्राऊंड असताना तिला कुणी मदत केली आणि पोलिसांनी तिला कसं ताब्यात घेतलं, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। TCS धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत। नाशिकच्या भद्रकाली परिसरातील घास बाजार भागात जळाऊ लाकडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य घरातील निदा खान तब्बल 43 दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार होती। त्यामुळे आता तिच्या अटकेनंतर तिला मिळालेल्या कथित लॉजिस्टिक्स सपोर्ट आणि तिच्या फरारीमागचं संपूर्ण नेटवर्क तपास यंत्रणेच्या रडारावर आले। नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने म्हणजे SITने अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवत छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला बेड्या ठोकल्या। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 23 मार्च रोजी भिवंडीतून बेपत्ता झाल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागातील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती। धक्कादायक म्हणजे प्राथमिक तपासात हे घर MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याशी संबंधित असल्याचं समोर आले। एवढंच नाही तर निदा खान अंडरग्राऊंड असताना निदा खानची सगळी सोय कोण करायचं याबाबत देखील एक धक्कादायक खुलासा झालाय। कारण याच काळात निदा खान आणि त्याच्या कुटुंबाला किराणा, चिकन आणि इतर दैनंदिन वस्तू पोहोचवण्याचं काम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ड्रायव्हर मार्फत होत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला केवळ फरारीचाच नव्हे तर राजकीय आणि संघटित मदतीचा रंग चढताना दिसत आहे। खरं तर कॉर्पोरेट जिहादच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या नाशिकमधील TCS प्रकरण उघडकीस आल्यानंतर अटकेच्या भीतीने निदा खान फरार झाली होती। पोलिसांना चकवा देण्यासाठी ती सातत्याने आपलं ठिकाण बदलत होती। तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार तिनं सर्वात आधी ठाणे गाठलं, त्यानंतर काही दिवस ती भिवंडीत लपून राहिली। पुढे मुंबई आणि सोलापूरमध्ये नातेवाईकांकडे मुक्काम करत तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर निदा खानने मालेगावमध्ये स्थानिक स्तरावर मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे तिला अपेक्षित सहकार्य लाभलं नाही। त्यामुळे तिने आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगरकडे वळवला। या ठिकाणी एखाद्या राजकीय गटाचा किंवा प्रभावशाली व्यक्तीचा आश्रय घेऊन कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्याचा तिचा प्रयत्न असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय। इतकंच नाही तर निदा खानने प्लॅन B पण करून ठेवला होता। जर समजा छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती प्रतिकूल झाल्यास नांदेड मार्गी तेलंगणात पळून जाण्याचं नियोजन तिने केलं होतं अशी माहिती तपासातून समोर आली आहे। मात्र त्याच वेळी नाशिक पोलिसांचं विशेष पथक तांत्रिक विश्लेषण आणि मानवी गुप्तचरांच्या मदतीने तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होतं। निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच नाशिक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सापळा रचला। विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी नाशिक पासिंगच्या गाड्यांऐवजी इतर जिल्ह्यांच्या खासगी वाहनांचा वापर केला। गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत आणि त्यांचं पथक साध्या वेशात तब्बल 3 दिवस नारेगाव परिसरात वास्तव्यास राहिले आणि त्यांनी सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवला। स्थानिक खबऱ्यांच्या किंवा नगरसेवकाच्या समर्थकांना कोणताही सुगावा लागू नये म्हणून पोलिसांनी मोबाईल लोकेशनपेक्षा मानवी गुप्तचरांवर अधिक भर दिला। अखेर 7 मे रोजी पोलिसांनी अत्यंत शिताफतीने कारवाई करत निदा खानला अटक केली। दरम्यान या अटकेनंतर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले। ते म्हणजे माहिती असूनही फरार आरोपीला आश्रय देणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार का? निदा खानला तब्बल 43 दिवस लपून ठेवण्याचा खर्च कोणी केला? तिच्या फरारी मागं एखादं मोठं नेटवर्क कार्यरत होतं का? अशा अनेक मुद्द्यांचा आता तपास सुरू झालाय। तपास यंत्रणांनी MIMचे नगरसेवक मतीन पटेल, त्यांचा ड्रायव्हर आणि निदा खानच्या काही नातेवाईकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या निदा खानला 11 मे पर्यंत म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। तर या प्रकरणात आतापर्यंत 8 महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली असून यामागे मोठं रॉकेट असल्याचं संशय व्यक्त केला जातोय। यासोबतच या प्रकरणात आतापर्यंत तौशिफ राजा मेनन, शाहरुख खान आणि इतर संशयित आरोपींना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। तपासादरम्यान निदा खानचे मलेशिया कलेक्शन समोर आले असून पोलीस त्या दिशेने देखील तपास करत आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे निदा खान ही फक्त एक चेहरा होती का, की तिच्या मागे रसद पुरवणारे, लपवण्यासाठी मदत करणारे
आणि कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे काही मास्टरमाइंड कार्यरत होते का? निदा खानच्या अटकेमुळे आता या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी नवनवे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकी नाशिकच्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि निदा खानला आश्रय देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.